तर ह्या 2-3 काजू खालती एवढे निवडले आहेत काजू इकडे बघा एकत्र. अजून आहेत थोडेफार ते आणायचे ते एकत्र करायचे तिकडे. दोन्ही आता बरं एखादा नको बरं. आणि ह्या हिरव्या आहेत त्या भाजीला न्यायचे आपल्याला हिरव्यांची. ह्या पण भाजीलाच आहेत, ह्या पण भाजीलाच आहे. पण ह्या हे बघा एवढ्या भेटल्यात अजूनपर्यंत. अजून अर्धा वेळ फिरायचं आहे, खालती पण जायचं आहे ना आपल्याला का. हां त्यांना कोंब आलेत भारी मस्त आहे की बघा. काय घेतो कुठं. तर नमस्कार, मी दिनेश शिताप स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो गावी आलो आहे, जवळजवळ महिना झाला असेल मुंबईला गेल्यापासून. तर बरेच दिवस आपल्या चॅनलवरती व्हिडिओ नाही, कारण मुंबईला असतो आधीमध्ये, तर मग व्हिडिओ करायला भेटत नाहीत इकडे. तर आता आलो आहे गावी आणि वरती गडग्यात चाललो आहे काजूसाठी, कारण आता सध्या पावसाळा सुरू झाला आहे. तर पावसामुळे काजू वगैरे आता खाली गळून पडतात, नंतर त्यांना कोंब येतात, राहिले पातेल्यात वगैरे राहतात त्यांना कोंब येतात. तर त्याआधीच चालू आम्ही. आई बोलली की आहेत काजू तर जाऊन या. तर मी आहे बायकोसोबत आहे, पुढे चालते तिकडे. तर चाललो आता वरती गडग्यात. तर सध्या गावी पाऊस खूप पडला आहे, त्यामुळे इकडे बघू शकता तुम्ही सर्वीकडे हिरवंगार आहे वातावरण. हे बघा इकडं आता पाऊस सुरूच झाला आहे. लोकांनी पेरणी वगैरे केलेत, बैल पोळीला बांधलेत तिकडे, घराजवळ बांधलेत. जाताना गेलं तर दाखवेन मी तुम्हाला तिकडे. तर आत्ता पावसाचं वातावरण सुरू झालं आहे सर्वीकडे. हे बघा आहेत का करतं, जास्त नको काढूचा, पाऊस पडला आहे ना. तर यावर्षी काय करवंदाची व्हिडिओ करायला भेटे नाही, मुंबईला होतो मी. तर हे बघा इकडे करवंद लागले म्हणजे संपायला आली ना का आता पैकी करवंद. हे बघा चांगले आहेत का बघ, दाखव. काठीमध्ये येऊन लागते. छत्री आणले पाऊस आला तर. दाखव. जास्त नको खावा, चल. तर इकडे गडग्या आपल्यावरती काजू काढताना भरपूर व्हिडिओ आहेत आपल्या सध्या चॅनलवरती. पण आता पावसामुळे रुतीला काजू बघूया भेटतात का कुठं. त्याची भाजी पण मस्त लागते त्या काजूंची. हे चल. तर आलो आहे आता गडग्यात इकडे. हे बघ इथे बघ, हे बघ ही कार जरा इकडे आलो आहे. हा ही गडगा इकडे. खाली पडलेले जास्त भेटेल ना आपल्याला. बघूया सर्व शोधून बघूया भेटला तर. हे बघ इकडे एक आहे. काठी काय करू, काठी ठेवू काय, काठी ठेवू थांब. हे बघा अशा आता भिजलेल्या असणार काजू सर्वीकडे. कुठं आहे. हां तर आम्हाला अगोदर त्या गडग्यात भेटले कोंब आली का. अरे तोडलीस की. हे बघा असे कोंब आलेले भेटणार आणि ह्याची भाजी एकदम मस्त होती. ह्याच्या खालचं फिरू देतात का. 7-8 भेटलेत तिकडे येता येता. शोध जरा इकडे असली तर बघ. चल सावकाश शोधा, पाऊस पडलाय. हा हे बघ इकडे आतमध्ये आहे. हे बघा कोंब आलेले आहेत. हे बघा असे भेटणार आहेत. हे बघा मस्त हिरवे कोंब आलेत. ही पण घेते. आणि आता हे काय बोलले, हिरवे पण घेऊया झाडावरच्या बोलले सर्व. पाऊस पडलाय ना आता, सर्व न्यायचे आता काढून. राहिले गेलं पावसातून काही खराबच होणार त्या परत. हे बघा 2 भेटलेत. हे घे तर, हे घे तू हातात धर.
थांब आहेत भरपूर निवडतो. काय बघ तर आठवण पिशी त्या वरती का. अरे एक बाहेर पडली. ठीक आहे. अजून एक दिवस राहिला असतं कोंब आले असते मस्त की नाही काय हे बघ. बाहेर आहेत काय काय ग. भरपूर आहे तिकडे काय ग. तर ह्या 2-3 काजू खालती एवढे निवडले आहेत काजू इकडे बघा एकत्र. अजून आहेत थोडेफार त्या आणायचे एकत्र करायचे तिकडे. दोन्ही आता बरं एखादा नको बरं. आणि ह्या हिरव्या आहेत त्या भाजीला न्यायच्या आपल्याला हिरव्यांची. ह्या पण भाजीलाच आहेत. ह्या पण भाजीलाच आहे पण ह्या हे बघा एवढ्या भेटल्यात अजूनपर्यंत. अजून अर्धा वेळ फिरायचं आहे खालती पण जायचं आहे ना आपल्याला का. थांब इकडच्या आणतो मी. हे बघ इथे काय तुम्ही इकडून नेलात त्या दिवशी. इकडून नेलात त्या दिवशी काजू. मग एवढ्या कशा काय. एवढ्या कशा वरती होत्या भरपूर. म्हणजे पाडल्या ना तुम्ही. काठी मोठी नव्हती आणलेली आम्ही हीच आणलेली होती छोटी छोटी. इकडे आहेत त्या आणतो. अरे यार आतमध्ये आहेत काय ग तिकडं. ह्या इथं आतमध्ये हा त्यांना कोंब आलेत भारी मस्त आहे की बघा. काय घेतो बाहेरच ठेवा ना आत नका टाकू. कुठं इकडे बाहेरच बाहेरच ठेवायचं. इथे मच्छर आता चावायला. बाहेर ठेवी तर हा काहीतरी बरं आहे का. आम्ही हे बघा झाडावरती पण हिरवे हिरवे आहेत काजू कुठे कुठे. नेलेलं ना एकदमच काळ्या काळ्या होत्या. ह्या थोड्या बऱ्या आहेत म्हणजे आता पाऊस नाही काढत. कुठल्या आतल्या असतील तर काढ. हा बघा इथे घड आहे वरती समोर. काठी पाहिजे तुला थांब देतो. मध्ये नको जाऊ तिकडं. बघा हा घड आहे इथे. हिरव्या काजू किती भेटले मला इकडं. हिरव्या काजू भरपूर भेटल्यात. हे बघा पाऊस यायची वेळ झाला लवकर. छत्री एकच आणलेली आहे. ह्या काजू हिरव्या तशाच आहेत काढल्यावर नाही वाटतं तुम्ही. हा बघ 2 ठिकाणीच आहेत. हा हा बघ किती भेटले त्या हिरव्या काजू. हो काढ काढ 4 आहे त्याच्यावरती पण एक आहे. दे इकडं. आपण आलो तो काजू न्यायला आणि ह्या झाडावरच्या जास्त भेटल्यात काजू. काढ तिला एकच आहे ती. ते वरती पण आहेत. मी काय म्हणते
त्या बघ कुठे त्या टोकात. हा एवढी मोठी. दे. बघूया पोचते का. आता दे मी काढतो. मी काढू दे. हा मग मी फांदी धरू. पाणी नको धरू, मी काढतो. खाली येते ना मग थोडी. हा भेटली. बघ हिरव्या काजू. इथं होती ना काजू खाली. इकडे पण आहे. इथं नाही, हा इथे का? होती खाली एक ही बाजू. का. तीनच आहेत. नाही इकडे पण बऱ्याच आहे. कुठं काढ का. दे टाक. आज इकडे 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 ह्या बघ. हिरव्यात काजू काजू भरपूर आहेत अजून, है ना? गणपती येतपर्यंत काजूच खायचे. काजूची भाजी. इकडे पण आहेत. भाजता येतात काजू. हा भाजता येतात का? येतात मला मग. भाजून देशील. हा इकडे इकडे ह्याच्यातला भरपूर आहे. काजू काय कोण पण भाजू शकतो असं काय. भाजायला काय येतं. त्या बघ वरती मार ते बघ इकडे कोण आहे. हे बघ भरपूर आहे हिरव्या काजू रे. वाटतं हिरव्या काजूनच भाजी खायची आपल्याला. लोक लावणी लावून घरात येतील तेव्हा आपण काजूची भाजी खाऊ. बघ किती भेटल्या त्या. चालेल टाक. चल ते काढू परत. अर्धी बिशी झाली आपली भरली. अर्धी जास्त झाली. जास्त झाले अर्धी. तर आता वाजलेत जवळजवळ 4:30 वाजायला आलेत आणि आम्ही आता या गाडीतून दुसऱ्या गाडीत चाललोय. काय आलं इकडे अजून काजू स्वच्छ आहे बघा. किती आहे? 2च आहेत ना. अर्धा टाकून आलं तर माहिती नाही. पिशवी भरली जड झाली आता मला. तर 4:30-5 वाजता आलेत आणि आम्ही आता चाललो दुसऱ्या गाडीत खालती. अंधार होत चाललंय, पाऊस पण येणार आहे आता. तर ह्या गाडीत एवढ्या भेटल्यात. किती आहेत ग? असतील 2-2.5. 2-2.5 किलो असतील तरी पण. हिरव्या जास्त भेटल्यात ना. हिरव्या पण भेटल्यात आणि रुजलेल्या पण आहेत थोड्याफार. आता चाललो दुसऱ्या गाडीत इकडे. बघूया अजून थोड्याफार शोधावं लागतील. इकडे भेटतील खालती, कारण खालती पण गडगा एक तिकडे. आणि कलम कुठे लावलो आहे रे? कलम आई बोलली बघायला. ते एकदम खाली नवीन लावलो आहे की बांधलेला आहे? बांधलेलं आहे. कुणी बाबाने? माझ्या बाबाने बांधून दिले. मामाच्या भावाने बांधले नाही. आम्ही जाऊन त्याला दगड लावलेला, बांध घातलेला आहे. बांध तुझ्या बाबासने बांधले की माझ्या बाबासने? मामाचा. ते कधी आले होते? ते अगोदर कधी अगोदर? आपल्या लग्नाच्या आधी. आमचा कलम बांधलेला आहे. तो आंबा तोडले तो सोबनांसाठी त्याला बांधलेला आहे. त्याला आम्ही बांध घातलेला. कधी? तुम्ही मुंबईला गेला होता तेव्हा, मार्लेश्वरला जायच्या आधी. तर आता ते कलम पण बघूया कुठे बांधलेले आहे ते. मला पण माहीत नाही. बघूया. चला दुसऱ्या गाडीत जाऊया आता. मस्त वातावरण आहे ना. तर हे आहे कलम बांधलेले. म्हणजे आंबा होता पहिला मोठा. आई आणि कोण कोण आले होते? मी, वहिनी, बाबा, आई. तर हा आंबा होता खूप मोठा. लागायचा नाही, पण यावर्षी लग्नासाठी स्वप्न लागतात, तर स्वप्नासाठी तो आंबा तोडलेला आम्ही. आणि आता बाबांनी कलम बांधले. हे बघा त्याला फुटलेत पण फांदे मस्त की. आणि हा बांध घातला त्यासाठी. हा बघा. कधी घातला था? मार्लेश्वरला जायच्या आधी. म्हणजे महाराष्ट्र फिरून आलात. मस्त घातलाय बरे. माती टाकलेली आम्ही, तो खड्डा मग घातला. आता मस्त की कलम आंबा लागतील ना. ती माती, तो खड्डा दिसतो ना कुठला? तिकडचा, हा
हा खड्डा, हां हा खड्डा, हा छोटा खड्डा आणि हा वाला खड्डा. हां 3 खड्डे आहेत ना, ह्याच्यातली माती आम्ही खणलेली आणि टाकलेली. हो का हं? बरं आहे. आणि उन्हातून नंतर मग तर काजू वगैरे झालेत काढून आणि आता संध्याकाळ झाले. तर आता मी चाललो आहे घरी. दाखव किती काजू भेटलेत. हो का जवळजवळ 2-2.5 किलो जास्त आहेत ना. हिरव्या काजू आहेत आणि त्या रुजलेल्या काजू आहेत. रुजलेल्या काजू तर थोड्या जास्त नाही आहेत, किती अर्धा-पाऊण किलो असतील आणि हिरव्या काजू भरपूर भेटलेत. तर आता भाजी करायची त्याची. आणि आता चाललं आहे. पाऊस आज येईल काय, वातावरण तर झालं आहे पाठी इकडे. तर आपल्या चॅनलचे नवीन असाल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपल्या गावाकडचे व्हिडिओ असतात मध्ये मध्ये. कुठली कुठं आहेत काय माहीत, दुसरे कसे तरी फुल. तर चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये लवकरच.